आंबेडकरी चळवळीतील एक मोठं नाव, केंद्रात मंत्रिपद भूषवलेले नेते आणि एनडीएचे विश्वासू सहकारी. पण आता प्रश्न असा, रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांना पुन्हा राज्यसभा मिळेल का? भाजप आंबेडकरी नेतृत्वाला सन्मान देईल की राजकारणातील गरज संपली की विसरा ही परंपरा कायम ठेवेल? आज आपण याच राजकीय समीकरणाचा वेध घेणार आहोत. रामदास आठवले हे केवळ एक राजकारणी नाहीत, तर ते आंबेडकरी विचारांचे आक्रमक प्रवक्ते मानले जातात. ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांनी महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता राष्ट्रीय पातळीवर आपली उपस्थिती निर्माण केली आहे. एनडीए सरकारमध्ये मंत्री म्हणून त्यांनी सातत्याने आपली निष्ठा दाखवली आहे. भारतीय जनता पक्षासाठी हा निर्णय केवळ एका नेत्याचा नाही, तर एक राजकीय संदेश असेल. जर भाजप आठवले यांना पुन्हा राज्यसभा देत असेल तर आंबेडकरी समाजाला स्पष्ट संदेश जाईल की एनडीए त्यांच्या नेतृत्वाला मान देते. विरोधकांचा वापर करा आणि विसरा हा आरोप खोडून काढता येईल. महाराष्ट्रात आणि इतर राज्यात दलित मतांमध्ये विश्वास दृढ होईल. पण जर संधी दिली नाही तर विरोधकांना टीकेची संधी मिळेल. आंबेडकरी मतदारांमध्ये असंतोष निर्माण होऊ शकतो. एनडीएतील सहयोगी पक्षांमध्ये अस्वस्थता वाढू शकते. राजकारणात अनेकदा असे दिसून आले आहे की मोठ्या पक्षांनी आंबेडकरी चेहऱ्यांचा वापर निवडणुकीपुरता केला आणि नंतर त्यांना दुय्यम स्थान दिलं. जर भाजपने आठवले यांना पुन्हा संधी दिली तर तो एक प्रतिमा निर्माणाचा निर्णय ठरेल. हे दाखवता येईल की आम्ही केवळ मतांसाठी नाही तर प्रतिनिधित्वासाठी आहोत. संधी मिळण्याची शक्यता जास्त का आहे? तर आठवले सातत्याने इंडियाच्या बाजूने उभे राहिले आहेत. त्यांनी कधीही सार्वजनिकरित्या सरकारवर टीका केलेली नाही. समाजातील त्यांची प्रतिमा अजूनही प्रभावी आहे. जनमानसातील नेता म्हणून त्यांची ओळख आहे. आंबेडकरी समाजातील ते लोकाधार असलेल्या नेत्यांपैकी एक आहेत. सामान्यातील सामान्य माणसाला सहज उपलब्ध होणारा नेता, टोकाच्या टीकाकाराला देखील आपलं म्हणणारा नेता. त्यांचं एक वाक्य प्रसिद्ध आहे, तुम्ही कितीही करा माझ्यावर टीका, तुम्ही कितीही करा माझ्यावर टीका, ती कशी बसवायची ती या पट्ट्याकडून शिका. हा प्रश्न फक्त एका खासदारकीचा नाही, हा प्रश्न आहे प्रतिनिधित्वाचा, सन्मानाचा आणि राजकीय प्रामाणिकतेचा. जर भाजपने आठवले यांना पुन्हा राज्यसभेत पाठवलं तर तो एक सकारात्मक संदेश ठरेल. जर नाही तर आंबेडकरी राजकारणात नवीन समीकरण तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राजकारणात संधी आणि गरज यांचं नातं फार गुंतागुंतीचं असतं, पण नेतृत्वाचा सन्मान ठेवला तर विश्वास वाढतो. रामदास आठवले यांना पुन्हा राज्यसभा मिळेल की नाही हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईल. मात्र हा निर्णय रिपब्लिकन राजकारणाच्या राजकीय भवितव्यावर परिणाम करणारा ठरू शकतो. आपलं मत काय? भाजप आठवले यांना पुन्हा संधी देईल का? कमेंट करून नक्की सांगा.